नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शङ्कराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि। कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनिः द्वापारे भृगुव्यासौ च कलौस्तु शङ्करः स्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो. आदरणीय नीलाताईंना वंदन करतो. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि केनोपनिषदातल्या दुसऱ्या खंडाला आपण प्रारंभ करतो आहे. आपण सगळे शांतीपाठ सोबत म्हणूया आणि मग दुसरा खंड सुरू. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. दुसऱ्या खंडातल्या पहिल्या मंत्राला आज आपण प्रारंभ करतोय. यदि मन्यसे सुवेदेति दभ्रमे वापि नूनम त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम यदस्य त्वं यदस्य देवश्वथ नु मीमांस्यमेव ते मन्ये विदितम. दुसऱ्या खंडातला पहिला मंत्र आहे. श्री गुरु शिष्याला सांगतात आहे, जर तुला मी ब्रह्म चांगल्या रीतीने जाणतो असे वाटत असेल तर तू ते थोडेसे जाणले आहे. त्याचे जे रूप तू जाणतोस म्हणजे आध्यात्मिक रूप
आणि जे रूप देवतांना माहिती आहे म्हणजे आदिदैविक रूप, तेही अल्पच आहे. म्हणून तू ब्रह्मस्वरूपाचा विचार कर. आता शिष्य एकांतात गेला आणि विचार करायला लागला गुरु आज्ञेमुळे. आणि मग तो म्हणतो, मी ब्रह्म जाणतो असं मी समजतो. 2 दिवस, पहिला खंड आणि दुसरा खंड यांचा समन्वय जोडण्यासाठी शैला काकूंनी संबंध भाष्य सांगितलं. आणि संबंध भाष्यातून तुमच्या हे लक्षात आलं असेल की श्री गुरूंचं दयाळुत्व केवढं मोठं आहे, श्री गुरूंचं मोठेपण केवढं मोठं आहे, आणि शिष्याला कळण्यासाठी श्री गुरु किती तत्पर असतात. अशी खूप लोक आहेत की ज्यांचा त्यांच्या गुरूंशी संवादच होत नाही. काही लोक कल्पित संवाद करतात, म्हणजे गुरूंशी मनाने बोलतात आणि गुरूंनी काय उत्तर दिलं तेही मनानेच ठरवतात. हा संवाद प्रत्यक्ष गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये व्हायला पाहिजे, प्रत्यक्षात व्हायला पाहिजे. म्हणजे गुरु आणि शिष्य यांचा कल्पित संवाद नको. श्री गुरु ही देहानी पाहिजेत आणि शिष्य सुद्धा देहानी श्री गुरूंना उत्कंठेने प्रश्न विचारणारा पाहिजे. नाही तर आपल्या अनेक प्रश्नांचे परमार्थामध्ये कोडे उलगडत नाहीत. आणि म्हणून श्री गुरु करण्याची नितांत गरज आहे. यात पुढे हे सुद्धा सांगितलेलं आहे. पहिला खंड पूर्ण झाला आहे. शिष्यानी प्रश्न विचारलेले आहेत आणि शिष्याच्या प्रश्नानंतर श्री गुरूंनी त्यांना उत्तर सुद्धा दिलेली आहे. 8 मंत्र आपले झाले आहेत. आणि यातनं एक लक्षात आलं आहे की वेदविहित निष्काम कर्मामुळे वेदविहित निष्काम कर्मामुळे शिष्याचं चित्त शुद्ध झालं आहे आणि त्याचा कामादी दोष नाहीसा झाला आहे. वेदविहित निष्काम उपासनेमुळे त्याचं चित्त शांत झालेलं आहे आणि आता त्याला श्री गुरूंनी केलेल्या उपदेशाची जाण होईल. खूप जणांचा असा प्रश्न आहे की उपनिषद कठीणच आहे. याचं उत्तर आहे, उपनिषद कठीण आहेच. उपनिषद सोपं असण्याची शक्यता नाही. आणि म्हणून आम्हाला हे स्पष्ट करून घ्यायला पाहिजे की उपनिषद कठीणच आहे, निश्चितपणे कठीण आहे. का कठीण आहे याचंही पण उत्तर काढलं पाहिजे. लिहिलं कठीण आहे का? नाही. सांगितलं कठीण आहे का? नाही. मग काठिण्य कुठे आहे? उपनिषदाचं काठिण्य कुठे आहे? आमच्या अंतःकरणामध्ये दोष असतात आणि ते दोष आम्हाला सरळ सरळ समजू देत नाही. आणि म्हणून चित्ताची शुद्धी झालेली नाही, चित्ताची शांती झालेली नाही. एखादा विरळा असतो की ज्याचे दोष पटकन नाहीसे होतात, त्याला जनक असं म्हटलेलं आहे. काय केलं? आकाशामध्ये गंधर्वाशी संवाद चालत होता आणि तो संवाद जनकाने ऐकल्या आणि त्या संवादातून जनकाला ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं. पण असा जनक एकटाच दाखला आहे. बाकीचे लोक यात्रा करतात, दर्शन करतात, मावंद करतात, सगळं काही करतात, पण ब्रह्मज्ञान होत नाही. याचं कारण अंतःकरण शुद्ध नाही, मन स्वच्छ नाही, निष्काम कर्म केलेलं नाही.
निष्काम उपासना केलेली नाही आणि कर्म आणि उपासना करून ती पूर्ण झालेली नाही, त्यातून बाहेर निघाला नाही, जोपर्यंत कर्म आणि उपासना यांच्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत ज्ञान खऱ्या अर्थाने होत नाही. आणि हे आम्हाला कळता कळत नाही, आम्ही त्याचाच पिच्छा पुरवतो. शंकराचार्यांनी जो दृष्टांत दिला त्या दृष्टांताला काकांनी ओवीमध्ये घेतला आहे. तरी ते शब्दची राहती आत्मा कदा न दाविती. 700 लक्ष वेळा जरी गुरूंचा उपदेश ऐकला, 700 लक्ष वेळा, पण आतमध्ये जर कामक्रोधांची वस्ती असेल तर त्याला तो उपदेश कळत नाही. जोपर्यंत आतमधले दोष नाहीसे होत नाही, मद मोह आणि मत्सर या तिन्हींचा नाश होत नाही, तोपर्यंत चित्त समाहित होत नाही, चित्त सत्वयुक्त होत, त्याला काहीतरी वेडवाकडं दिसतं. खूप लोकांना असं पाहायला मिळतं, त्यांना सरळ दिसतच नाही, त्यांना सरळ काही सापडतच नाही, त्यांना प्रत्येक गोष्टीचे दोषच दिसतात. त्याला छिद्रान्वेषी असं म्हणतात. चांगलं दिसतच नाही त्याला. प्रत्येक याच्यात वाईट काय आहे? का बरं नाही चांगलं सापडत? मन मलरहित झालेलं नाही. मनाला जर मल आहे तर त्याला त्याच्यामध्ये काय दिसेल? दोषच दिसणार आहे. यदि मन्यसे सुवेदेती, म्हणून श्री गुरु प्रश्नार्थक प्रश्न विचारतात. श्री गुरूंनी आक्षेप घेतला आहे की तुला ब्रह्मरूप अनुभव आलेला आहे ना, तर त्या आक्षेपावर श्री गुरु प्रश्न विचारतात. आणि प्रश्न आहे यदि मन्ये सुवेदेती. आता शिष्याच्या ज्ञानाबद्दल श्री गुरु आक्षेप घेतात आहे. याच्यासाठी बोलायला पाहिजे की नाही? हो, गुरु शिष्याचा संवाद व्हायला की नाही पाहिजे की नाही? गुरु शिष्याशी बोलणं व्हायला पाहिजे की नाही? नाही, आम्ही गुरूंशी बोलतो आणि आम्हाला आपोआप उत्तर मिळतात. कशी काय मिळतात हो? भ्रम आहे, मनामधल्या कल्पना आहे. आणि ह्या कल्पना पुन्हा पुन्हा वारंवार सारख्या सारख्या करत राहिल्या की आपल्याला खरंच उत्तर मिळतात असं वाटतं. एकाने मला सांगितलं की तुमच्याकडे महाराजांचं पाद्यपूजन झालेलं आहे, पादुका पूजन झालेलं आहे, तुम्हाला नातूच होणार, लिहून घ्या माझ्याकडे. मी म्हटलं कसं काय म्हणताय तुम्ही हे? तर म्हणे मी महाराजांना सांगितलं, पादुका पूजनाच्या वेळेला मी महाराजांना सांगितलं यांना नातू झाला पाहिजे. महाराजांनी माझं ऐकलं. निकाल लागला तेव्हा नात झाली होती. तुमचं महाराजांनी ऐकलं कसं? आणि ह्या जगामध्ये काय व्हायला पाहिजे आणि काय नाही, ह्यामध्ये संत ढवळाढवळ करत नसतात. शास्त्राचा अभ्यास नाही, बस सांगून बसले गुरूंना. प्रारब्ध बदलण्याकरता संत सुद्धा कधीही उत्सुक नसतात. संत प्रारब्ध बदलत नाहीत. आता झाला, शास्त्राचा अभ्यास केला तर मग असं गुरूंपाशी बोलेल का हो कोणी? नाथ होऊ द्या, नातू होऊ द्या, कोर्टाची केस बरोबर होऊ द्या आणि तब्येत चांगली होऊ द्या, याच्यासाठी श्रीगुरु आहेत का? की माझा देह नश्वर आहे, नश्वर देहाचं चिंतनच माझ्याकडून होऊ नये याच्यासाठी श्रीगुरु आहेत. आणि म्हणून श्री गुरु शिष्याच्या ज्ञानाबद्दल आक्षेप घेतात आहे, पण हा आक्षेप प्रश्नार्थक आहे. आणि ते म्हणतात यदि मन्यसे सुवेदेती द भ्रमे वापी नूनम त्वम वेत्थ ब्रह्मणो रूपम. अरे, तू ब्रह्मरूप जाणतोस असं तुला वाटून राहिलं ना? शिष्य, मी ब्रह्मरूप जाणलं या स्थितीमध्ये आहे. संबंध भाष्य झालाय आपलं. आणि
मी ब्रह्म जाणलं ही वृत्ती सुद्धा श्री गुरूंना चालत नाही. आणि तेव्हा श्री गुरु म्हणतात, जाणलं नाही असं भाषा एकदम वापरत नाही. तू अगदी अल्पपणे ते जाणलं असं. तू ते अत्यल्प रूपात जाणलं असं म्हणतात. आणि शिष्याला ते रूप कळलेलं नाही. सरळ सरळ तुला ब्रह्मरूप समजलं नाही असं शिष्याला म्हणायचं आहे. परंतु असं न म्हणता विकल्पयुक्त शंकायुक्त आक्षेप श्री गुरूंनी घेतला की तुला ते कळलं तर ते अत्यल्प कळलं. आता रागद्वेष भयादी अंतःकरणातले क्षीण झाले आहे. शिष्य उत्तम अधिकारी झालाय. आत्मस्वरूपाला चटकन जाणू शकतो. म्हणून शिष्य म्हणतो, ब्रह्म ते मी जाणे. 153वी ओवी. शिष्य म्हणतो, मी ते ब्रह्म जाणलेलं आहे. आणि गुरु म्हणतात, तू जे ब्रह्म जाणलंस ते ब्रह्म जाणणं अत्यंत अल्प आहे. अरे देवतांनी सुद्धा जे ब्रह्म जाणलं ते सुद्धा अत्यंत अल्प आहे. त्याला आदिदैविक म्हणतात. आणि तू जे जाणलं त्याला आध्यात्मिक जाणलं. आता शिष्याला गुरु सांगतात आहे की तू ब्रह्म जाणलं असं म्हणतात, तुला ब्रह्म कळलेलं नाही. कारण तुला शाब्दिक ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तू काम, क्रोध, ममत्व, अहं, चांचल्य हे तुझ्यात नाही असं जरी म्हटलं तरीही तुला ब्रह्मस्वरूप तत्वतः समजलं नाही. कारण काम, क्रोध, अहंकार युक्त तू आहेस. खूपदा असं असतं. काय असतं असं? जे जाणायचं ते जाणल्याच नाही जात. आणि जे नाही त्याच्या मागे माणूस धावतो. गुरूंनी सांगितलं की मला खूप तहान लागली. आता उदाहरण स्थूलच द्यावे लागणार आहे, सूक्ष्माचे देता येणार नाही. आणि शिष्य भरभर भरभर धावतोय की गुरूंना पाणी द्यायचंय, पण चांदीचा पेला दिसत. गुरूंना साध्या पेल्यातनं काय पाणी द्यायचं. दुसरा शिष्य पटकन उठतो आणि तो नदीपाशी धावतो, ओंजळीने पाणी घेतो आणि गुरूंना पाजतो. गुरूंना पाणी हवंय, चांदीचा पेला हवाय का? पण गुरूंच्या प्रतिष्ठेकरता एक शिष्य चांदीचा पेला शोधण्यामध्ये तहानेल्या गुरूंना तसंच ठेवतो. वाक्य एकच असतं, पण एका वाक्यातून ऐकून सुद्धा सगळ्यांना त्यातलं वर्म कळत नाही. शिकवणारे शिक्षक एकच असतात, ऐकणारे विद्यार्थी 50 असतात. परंतु 50ही विद्यार्थ्यांना सारख्या प्रमाणात ते ज्ञान वितरित होत नाही. एकाच गुरुनी एकाच वर्गात एकाच वेळी सांगितलं असलं तरीही होत नाही. आता भौतिक ज्ञानाविषयी जर ही परिस्थिती असेल तर अलौकिक ज्ञानाविषयी काय परिस्थिती. त्या शिष्याच्या आतमध्ये एवढे मलदोष असतात, एवढा विक्षेप दोष असतो की गुरूंनी सांगितल्यानंतरही त्याला समजत नाही. गुरु सांगतात की अरे याला प्रेम म्हणत नाही, तो म्हणतो माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे. आता तो जर ऐकायला तयार नाही तर त्याच्या आतमधले दोष जातच नाही आहेत आणि त्याला ते घालवायचे नाही. त्याला फक्त सर्टिफिकेट स्वतःला देऊन घ्यायचं आहे की माझं जमलं आहे आणि माझ्या एवढं तुमच्यावर कोणीच प्रेम करणार नाही गुरुदेव. गुरु म्हणतात, अरे शरीरावर काय प्रेम कर. काकांनी मला सांगितलं होतं की ज्या माझ्या शरीरावर मीच प्रेम करत नाही त्या माझ्या शरीरावर तू प्रेम करून काय करतोस. मी चपापलो, विचारात पडलो की ही गोष्ट अगदी खरी आहे. ज्या माझ्या शरीरावर मीच प्रेम करत नाही
त्या माझ्या शरीरावर तू प्रेम का करतोस? आणि ज्या स्वरूपावर मी प्रेम करतो त्यावर तू प्रेम कर ना. पण ते कठीण आहे. ते शोधणं, त्यानुसार तसं वाटचाल करणं कठीण आहे. म्हणून माणूस परवडणारा मार्ग निवडतो आणि माझंच बरोबर आहे असं म्हणतो. म्हणून ज्ञान 4 प्रकारे होतं. जी वस्तू जशी आहे तशीच्या तशी कळणे याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. थोडंसं कळतं आणि काही कळायचं राहून जातं. माझ्या अंगात आज भगवा रंगाचा शर्ट आहे. आता हा शर्ट भगव्या रंगाचा आहे. सगळ्यांना कळलाय. यथार्थ ज्ञान जसं आहे तसा कळला. आता हा शर्ट टेरिकॉटचा आहे की कॉटनचा आहे ह्याचा नक्की अंदाज नाही आला. म्हणजे थोडं कळलं आणि थोडं कळायचं राहून गेलं. याला अयथार्थ ज्ञान असं. तिसरा मुद्दा असा असतो की जे काही कळतं त्याच्यापेक्षा ते विपरीतच असतं. त्यांच्या मनात काहीतरी विचित्रच विचार येतात आणि ते विचार नेमके उलटे असतात. अशांना करंटे म्हणतात. काकांनी 151व्या ओवीमध्ये अशा करंट्याचं वर्णन दिलंय की ज्यार्थी यांच्या अंगावर भगवा शर्ट आहे त्यार्थी तो कोणीतरी दिलेला असेल. आता तो कोणीच कडे विचार करत नाही. कोणीतरी दिलेला असेल, यांना फुकट मिळाला असेल, त्याचं सगळं विचार करणं विपरीत होऊन गेलं. आणि काही नेमके उलटे जाणीती तया करंटे ते तत्परपरी खोटे कर्म वाचे. ते कसे आहेत? तत्पर आहेत. जाणून घेण्यासाठी तत्पर आहे, पण विपरीत जाणून घेण्यासाठी तत्पर आहेत. म्हणून तत्परपरी खोटे. काही लोकांना चांगलं दिसतच नाही. अजिबात चांगलं दिसत नाही. ते दाखवतात, पण पाहतात नेहमी कावळ्याची नजर म्हणतात. कावळ्याला नेहमी अळ्याच दिसतात. त्याला चांगलं नाही दिसत. याला विपरीत ज्ञान असं म्हणतात. आणि चौथं अज्ञान आहे, त्याला काहीच नाही कळत. म्हणून 4 प्रकारे ज्ञान होतं. एकाला यथार्थ ज्ञान, एकाला अयथार्थ ज्ञान, एकाला विपरीत ज्ञान आणि एकाला अज्ञान असे 4 आहेत. म्हणून काका म्हणतात, वाक्य त्याची काही ते एकेची गुरुमुखाते ऐकोनियाही न कळते जैसे तैसे. गुरुमुखातून त्यांनी ऐकलं, तू ब्रह्म आहे. पण त्याला ते तसं कळलेलं नाही. आता कळलं नाही, तर त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे. आणि चिंतन करण्यासाठी तो मनबुद्धीचा अंतःकरणाचा वापर करतो. आणि चिंतने होय चित्ताचे वस्त्र हरण. चित्त चिंतन करून आत्मस्वरूपाला पाहू शकत नाही. कारण चित्त अचेतन जड असल्यामुळे चित्ताकडून आत्मस्वरूपाचं चिंतन होण्याची शक्यता नाही. चित्ताचंच वस्त्रहरण होतं. चिंतने होय चित्ताचे वस्त्रहरण. म्हणजे मनबुद्धी चित्ताने आत्मा जाणल्या जाऊ शकत नाही. श्री गुरूंचं वाक्य जसंच्या तसं न कळल्यामुळे आत्म्याचं ज्ञान होत नाही. सगळ्यांनाच उपदेश दिला हो गुरु, पण का बरं मोजक्या लोकांना ते कळलं? कारण आतमधले मलविक्षेपादी दोष, मलादी दोष आणि विक्षेपादी विकार, मलविक्षेप आवरण 3 दोष आहेत. त्याला त्रिदोष असं. आणि या त्रिदोषांमुळे आत्मा कळत नाही. आत्मज्ञान इतक्या सहजपणे होत नाही जेवढं आपण समजतो. आत्मज्ञान इतकं चीप नाही की
कुणाला काहीही न करता थोड्याशा श्रमाने ते मिळेल इतकं चीप पण नाही आहे. इतकं हलकं नाही, इतकं स्वस्त नाही, इतकं सहजही नाही. पण ते शुद्ध आहे. राजविद्या राजगुह्यम अतिशय गुह्य आहे आणि ते शुद्ध आहे, पवित्र आहे. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम. म्हणून शिष्य म्हणतोय मी ब्रह्म जाणलं आणि गुरु म्हणतात आहे की तू ते अल्पच जाणलं. म्हणून गुरूंनी काय केलंय, त्याच्या समोर प्रश्नार्थक आक्षेप घेतलाय. मग हे मला का कळत नाही, कारण गुरुमुखातून ते ऐकलं. जण काय इतका भरकटलेला आहे परमार्थाचा मार्ग, जो तो आपल्या मनाने परमार्थ करतो. अनेक लोकांच्या भेटी होतात आणि आमचं जे चाललंय ते अगदी बरोबर आहे या भ्रमातून ठासून बोलत असतात. त्यांना कसं समजावणार? अरे बाबा, तुझे गुरु तेच असू दे, पण तुला काय कळायला पाहिजे तेवढं सांगतो ना. काय गुरु व्हायची नाही हौस, पण निदान तुला ते करून घेण्याची तुझ्या आतमध्ये उत्कंठा तर राहू दे. त्याच्यासाठी तरफडू दे तुझं अंतःकरण. अंतःकरण तसं जर तुझं तळमळत असेल, तर आत्मा खूप विशाल आहे असंही गुरु म्हणत नाही आणि आत्मा खूप लहान आहे असंही गुरु. ब्रह्मस्वरूप जर अल्प आहे असं म्हटलं असतं, तर मग छोट्या छोट्या रूपात ब्रह्मस्वरूपामध्ये भेद झाले. ब्रह्मरूप खूप मोठं आहे असं जर म्हटलं असतं, तर ब्रह्मरूपाला कुठेतरी मोठेपणाची उपाधी आली असती. आणि ब्रह्म म्हटले तरीही ब्रह्मा विष्णू महेशापासून पिप्पिलापर्यंत ही सगळी ब्रह्माचीच रूपे आहेत. नामरूप हे ब्रह्माचं रूप नाही, त्या उपाध्या आहेत हो. ब्रह्म निर्विशेष आहे, ब्रह्म अरूप आहे. नानात्वाने जेव्हा कळतं तेव्हा त्या उपाध्या कळतात. ब्रह्म नेहमी एकत्वाने कळत. ब्रह्माचे धर्म आहेत का हो? नानात्व, नित्यत्व, सत्यत्व नाही. ब्रह्माला धर्म नाहीत. ब्रह्म निधर्मी आहे का हो? कोणताच धर्म नसलेला ब्रह्म ब्रह्म निधर्मी पण नाही. ब्रह्माला धर्मही नाही, ब्रह्म निधर्मीही नाही. ब्रह्म धर्माधर्मातीत आहे. सत्यत्व, ज्ञान, अनंतत्व, चैतन्य हा कधी त्याचा धर्म नाही होऊ शकत. चैतन्य हे ब्रह्माचं स्वरूप आहे, ब्रह्माचा धर्म नाही. उष्णता हा अग्नीचा धर्म आहे. शीतलता हा पाण्याचा धर्म आहे. तसं चैतन्य हे ब्रह्माचा धर्म नसून स्वरूप आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म. ब्रह्म हे विज्ञान आणि आनंद स्वरूप आहे. विज्ञान घन एवच. ब्रह्म विज्ञान घन आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. बृहदारण्यक उपनिषद, तैतिरीय उपनिषद. प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्म हे प्रज्ञान स्वरूप आहे. यातून ब्रह्माचं स्वरूप निश्चित केलं जातं, धर्म नाही. आणि म्हणून आत्म्याच्या स्वरूपाच्या दृष्टीने शब्द वापरता येत नाही. जोपर्यंत मी श्रोता आहे, जोपर्यंत मी म्हणता आहे, जोपर्यंत मी विज्ञाता आहे, तोपर्यंत मी ब्रह्म जाणलेलं नाही. मला माहिती आहे हे कळणं कठीण आहे. म्हणून आपला वर्ग सकाळी असतो 7 वाजता.
पूर्वी तर आम्ही 6 वाजता वर्ग घेतलाय कित्येक वर्ष. सकाळी 6 वाजता वर्ग घेतलाय. 5:30 पासून घरून निघून जायचं. पण लेट मार्कर्सला येता यावं म्हणून तो 7ला सुरू केला. जोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे, तोपर्यंत मी ब्रह्म जाणलं असं होऊ शकत नाही. मी ब्रह्म जाणलं म्हणजे ब्रह्म जाणण्याचं कर्तृत्व मी केलं. आणि शरीराच्या विकाराशी जेव्हा मी तद्रूप होतो, तेव्हा मी विकारी होतो. शरीराच्या विकाराशी जेव्हा मी तद्रूप होतो, तेव्हा जन्म मरण युक्त होतो, म्हणजे विकारी झालो की नाही. इंद्रियांची तादात्म्य पावल्यामुळे अज्ञानी जीव स्वतःला अपंग समजतो, अंध समजतो, बधीर समजतो, विकारी समजतो. प्राणाशी तादात्म्य पावल्यामुळे अज्ञानी जीव स्वतःला तहानेला समजतो, भुकेला समजतो, व्याकुळ समजतो, विकारी समजतो. बुद्धीशी तादात्म्य पावल्यामुळे अज्ञानी जीव स्वतःला ज्ञानी अज्ञानी समजून घेतो. मनाशी तादात्म्य पावल्यामुळे अज्ञानी जीव स्वतःला विकारी, दुःखी, अस्वस्थ, उद्विग्न, क्रोधी समजून घेतो. चित्ताशी तादात्म्य पावल्यामुळे विकारी जीव अज्ञानी विकारी जीव स्वतःला मृत्यूवान समजतो, विस्त्राळू समजतो. अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळे अज्ञानी जीव विकाराबद्दल स्वतःला अनेक कल्पना वल्गना गृहीत धरतो. मी तुला पाहून घेईल, मी कोण आहे ते तुला दाखवून देईल. स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे अनात्म उपाधीशी तादात्म्य पाहून ब्रह्म या उपाध्यांचे विकाराशी तादात्म्य पाहून विकारी झाल्यासारखं वाटतं. परब्रह्मात जरा सुद्धा विकार होत नाही. पाणी मधलं बादली मधलं पाणी हललं म्हणजे सूर्य हलल्यासारखा वाटतो, म्हणून सूर्य हललेला नाही. सूर्यात कुठलाही विकार झाला नाही. तसं माझ्या शरीराच्या जन्म जरा आणि मृत्यू ह्यामुळे आत्म्याला जन्म जरा मृत्यू आलं असं वाटतं, पण आत्म्याला जन्म जरा मृत्यू येत नाही. आत्म्याला शरीराच्या संबंधाने कुठलेही विकार संभवत नाहीत नाहीत आणि नाही. मडक्यामध्ये आकाश आहे आणि एका मडक्यामध्ये अत्तराची बाटली टाकली, दुसऱ्या मडक्यामध्ये सडलेला उंदीर टाकला. आकाश सुगंधी किंवा दुर्गंधी झालं का? म्हणून उपाधीच्या संबंधाने आत्म्याला कुठलाही विकार संभवत नाही. शरीर ही आत्म्याची उपाधी आहे. त्याच्यामुळे शरीराच्या संबंधी कुठलेही विकार आत्म्यामध्ये नाही. जगत हा ब्रह्माचा विकार आहे. म्हणून ब्रह्मामध्ये विकार संभवत नाही. आता विकार हे सुद्धा समजवण्यासाठी या लक्षात. शरीर हा आत्म्यावरचा विकार आहे, जगत हा ब्रह्मावरचा विकार आहे, हे समजावून घेण्यासाठी आहे. दोरीवर निर्माण झालेला सर्प हा खऱ्या अर्थाने दोरीचा विकार सुद्धा नाही, पण आम्हाला सर्प भासतो म्हणून त्याला विकार म्हणावं लागतं. नाही तर पुन्हा आत्म्यावरचे विकार, नवीन प्रकरण सुरू. म्हणून देवतांना सुद्धा ब्रह्माचं स्वरूप कळत नाही. जे काही कळत आहे ते अत्यंत अल्प आहे, तुलाही आणि देवतांना सुद्धा. आता आध्यात्मिक उपाधी म्हणजे शरीर. मी शरीर रूपाने ब्रह्म आहे, अमर आहे असं तू समजून राहिला, म्हणून तुला ब्रह्मज्ञान झालं असं तुला वाटतं. हे फार अल्प आहे असं नाहीच. उपास्य देवतांमध्ये तू ब्रह्मरूप बघतो आहे हे सुद्धा नाही. परब्रह्म स्वरूप आध्यात्मिक आदिदैविक उपाधीने परिच्छिन्न नाही. ते ब्रह्माचं अत्यंत अल्प रूप आहे.
उपाधीच्या निरासांबरोबर सगळ्या कल्पनांचाही निराश होतो. म्हणून श्री गुरु म्हणतात, ब्रह्म माते कळाले 163. शंकराचार्यांनी हा दृष्टांत दिलाय, काकांनी ओवीबद्ध केलाय. ऐसे जे समजो आले ते अल्पची ठसावले सद्गुरू. तुला जे ब्रह्म कळल्यासारखं वाटतं ते अत्यल्प आहे रे, ते खरं ब्रह्म कळलेलं नाही बाळा. परब्रह्माचं ज्ञान होणं इतकं सोपं नाही. निर्गुण निराकार ब्रह्माचं ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे. म्हणून परब्रह्म स्वरूप सूक्ष्माती सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे बुद्धीनी त्याचं आकलन होणार नाही. म्हणून ब्रह्माला दुर्विज्ञेय म्हटलं आहे. ब्रह्म जो जाणण्या जाई, न कळे केल्या काही, ते जाणणेही देई टाकूनी त्या कळे. एवढं आत्म्याचं श्रवण केल्यानंतर तुला पुन्हा ब्रह्मविचार केला पाहिजे. पुन्हा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. गुरु शिष्याला सांगतात. असे सांगणारे गुरु भेटल्यानंतर त्यांच्यापाशी टिकणारे शिष्य भेटतील का हो? आमचं सगळं छान चालू आहे. काकांना सांगतात. इथं कमाल, इथं ऐकलं काका, आमची साधना मस्त सुरू आहे. खूप आनंद येतो. हो का? छान छान. ठाकूरांपाशी असे 2 जण आले. एक जण म्हणला, ठाकूर, तुम्ही दिलेली जी साधना आहे ती केल्याने खूप छान वाटत आहे. दुसरा पोस्टमन होता, तो तेव्हा पत्र घेऊन आला ठाकूरांना. ठाकूर म्हणले, अरे याच्या बरोबर तुला पण साधना दिली, तुझं काय झालं? तो म्हणतो, काय करू, मी कुठे पत्र वाटतो आहे याचा मला अंदाज येत नाही. मला भान ठेवावं लागतं की मी आणलेलं पत्र योग्य ठिकाणी देतोय. मला स्मरणच राहत नाही. सगळं लक्ष माझं. तेव्हा त्या शिष्याला पहिल्याला कळतं की आपल्याला जे छान छान अनुभव आले असं वाटतं ते अजून खरे अनुभवच नाही. ही गुरुमुखातून जे श्रवण आणि आत्मज्ञानाबद्दलचं चिंतन करायचं असतं, त्याच्यावर पुन्हा 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 विचार केला पाहिजे. त्यातला गूढार्थ शोधून काढला. तत्वाच्या लक्षावर विचार केला पाहिजे. आणि झालेलं जे ज्ञान आहे ते संशय विपर्यय रहित असलं पाहिजे. त्या ज्ञानाचा स्वतः अनुभव घेतला पाहिजे. त्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त केली पाहिजे. माहिती आहे की हे जड होत आहे. माहिती आहे की समजायला हे कठीण आहे. पण याचा पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. श्रुत्या शब्दाचा अर्थ होतो श्रुतीप्रमाणे. युक्त्या शब्दाचा अर्थ होतो युक्तीप्रमाणे. अनुभूत्या शब्दाचा अर्थ होतो स्वानुभवाप्रमाणे. काय म्हणतात, ज्ञाननिष्ठा प्राप्त करून गुरूंजवळ येऊन तो म्हणतोय की मी ब्रह्म जाणलं, परंतु खऱ्या अर्थाने तू जाणलेलं नाहीस. तुझ्यातले सगळे दोष नाहीसे झाल्याशिवाय तुला ब्रह्म कळणार नाही. तरी ते शब्दची राहती, आत्मा कदा न दाविती. तुला कळल्यासारखं वाटत आहे, तू ते बोलतोही आहे, त्याच्यावर प्रवचनही करतो आहे, पण तुला आत्मा कळलेला नाही. काम क्रोधांची वसती रजतनेसी. काका म्हणतात, वाक्य त्याचे काही ते, एकेची गुरुमुखाते, ऐकोनियाही न कळते जैसे तैसे. त्याच्यासाठी खूप दृष्टांत दिलेले आहेत. सगळे दृष्टांत आता सांगत नाहीये. याचं कारण असं की ज्यांनी त्यांनी ते पुस्तकात बघून घ्यावे. म्हणून शिष्य म्हणतो की मी ब्रह्म जाणला आहे, आणि गुरु म्हणतात
तू जाणलेलं अत्यंत अल्प आहे. पण शिष्य समजदार आहे, गुरूंच्या शब्दावर श्रद्धा ठेवणार आहे आणि गुरूंवर विश्वास ठेवणार आहे. तसं पुन्हा तो साधनेला लागतो. लोह परिसेसीचा लागला, टेंबुटा सागरी बुडाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. अंश अंशी भाव या अनुभवामध्ये नाही. अशुद्ध लोह आणि शुद्ध परीस, अनित्य ओढा आणि नित्य गंगा, अल्पव्यापी थेंब आणि सर्वव्यापी सागर. काय उदाहरण आहे? लोह परिसेसी लागला, लोह अशुद्ध आहे, परिशुद्ध आहे. थेंबुटा सागरी बुडाला, सागर कसा आहे? नित्य आहे. थेंब कसा आहे? अल्प आहे, अल्पव्यापिक आहे. सागर सर्व व्यापक आहे. गंगे सरिते संगम झाला, गंगेचा वाहन नित्य आहे, ओढा उन्हाळ्यात आटून जातो. म्हणजे लोह परीस शुद्ध अशुद्ध, गंगा ओढा नित्य अनित्य, आणि थेंब आणि सागर अल्प आणि सर्वव्यापी. आता जीव आणि ब्रह्म एकच आहे, हे जर कळलं तर जमलं तत्क्षणी. शिष्याला अंश अंशी भावातून उचलून घेतात आहे आणि श्री गुरु त्याला व्यापक करतात आहे. म्हणून मला ईश्वर व्हायचं नाही, मला ब्रह्म व्हायचं आहे. आता ब्रह्मामध्ये जीव, ईश्वर आणि ब्रह्म असे तीन भाग नाहीत. ब्रह्माचा अंश नाही. ब्रह्म कोणाचं अंशी नाही. म्हणजे काय? साखर मिक्सर मधून जर काढली तर ती पिठी साखर तयार होते. पिठी साखर हे साखरेचे अंश आहेत आणि साखर ही त्याचा अंशी आहे. तसं जगत तयार होणं, देह तयार होणं हे ब्रह्माचे अंश नाही. म्हणून ब्रह्माचे अंश नाहीत. म्हणून ममैव अंशो जीवलोके जीवभूत, ईश्वराचे अंश आहेत, ब्रह्माचे नाहीत. आकाशात उपाधीने घटाकाश, मठाकाश, चिदाकाश, महाकाश झालाय. पण हे भेद कल्पित आहे. वस्तुतः आकाश भेद शून्य आहे. द्वैत असलं की भेद आले, द्वैत असले की भीती आली. मी अद्वैत आहे, त्यामुळे मी निर्भय आहे, मी अमर आहे. एकदा एवढं आम्हाला बरोबर उचलून घेता आलं की आमचं काम झालेलं आहे. जर आम्हाला उचलून घेता आलं नाही तर काम झालेलं नाही. आता ब्रह्मानुभव आल्यानंतर गुरु म्हणतात की तुला आलेला अनुभव अल्प आहे, शिष्य ऍक्सेप्ट करताय. शिष्याची ऍक्सेप्टन्स लेवल बघा काय आहे. संबंध भाष्य शैल काकूंकडून शिकल्यामुळे मला आता हे थोडक्यात घेता आला हा मंत्र. कारण की संबंध भाष्यात हे सगळं आलेलं आहे. कसा संबंध आहे, पहिल्या खंडाचा दुसऱ्या खंडाच्या श्लोकाशी कसा संबंध आहे, आतापर्यंत तो पहिल्या 8 मंत्रांमध्ये विचारतो आहे. आणि आता ती प्रेरणा कोणापासून मिळते आहे हे सांगत असताना त्याला वाटलं आता मला कळलं की हेच ब्रह्मा आहे ते मी आहे. अरे नाही कळलं, तुला नाही कळलं बाळा. तई जाऊनी एकांती, शिष्य ब्रह्मरूपा चिंती, होऊनी समाहित चित्ती दीर्घ काळ. आता तू दीर्घ काळ साधना कर. कुठे जा? एकांतामध्ये जा. आणि आता तू चिंतन कर. सद्गुरूंनी एकदा उपदेश दिल्यानंतर त्याच्यावर चिंतन करता येतं. तसं ब्रह्मस्वरूपावर चिंतन करता येत नाही. गुरु वाक्यावर चिंतन करता येत. चिंतन म्हणून तर सद्गुरूंची गरज आहे हो. सद्गुरूंशिवाय हे होणेच नाही, कदापिही होणे नाही. पण गुरूंच्या श्रीमुखातून हे वाक्य ऐकलं पाहिजे. प्रत्यक्ष गुरुमुखातून वाक्य ऐकलं पाहिजे. शास्त्र सांग, जे जे शास्त्री वर्णिले गुरुमुखाने ऐकले आणि अनुभवले, जाणिले, कळले तेची.
गुरुमुखातून ऐकल्याशिवाय तुम्हाला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येण्याची सुतराम शक्यता नाही. मग त्या अनुभवाशी तद्रूप होता येतं. मग त्या अनुभवाशी एकरूप होता येतं आणि अनुभविले, जाणिले आणि कळले तेची. आता 3 ठिकाणी आला. अनुभविले, जाणिले आणि कळले. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. सगळ्यात पहिल्यांदा गुरु प्रचिती असते. अनुग्रहानंतर मी ब्रह्म आहे याचा अनुभव आला असतो. तो टिकत नाही. मग शास्त्राचा अभ्यास करून त्या अनुभवावर बसलेली राख आम्हाला काढून त्याला पुन्हा प्रज्वलित करायचं असतं. आता गुरु प्रचितीनंतर शास्त्र प्रचिती आली आणि शास्त्र प्रचितीनंतर आत्मप्रचिती आली. म्हणून अनुभविले, जाणिले आणि कळले तेची. आता कळलाय. म्हणून परमार्थ अंधविश्वासाचं क्षेत्र नाही. 3 ठिकाणी परीक्षा कराव्या लागतात. श्री गुरु जोपर्यंत म्हणत नाही की तुला ब्रह्म कळलं, तोपर्यंत आपण आपल्याला ब्रह्म कळलं या समजण्यात काहीही अर्थ नाही. बागुलबुवा होईल. गुरूंकडून तपासून घ्यायची आमची तयारीच नाही. आहे का हो तयारी? आम्ही जो अभ्यास केला तो आमच्या श्री गुरूंकडून तपासून घेण्यासाठी आम्ही उत्सुक नाही. आमचं झालं ते बरोबरच आहे. जो असं बरोबर आहे असं म्हणतो त्याला ते ब्रह्म कळल्यासारखं वाटत असलं तरी कळलेलं नसतं. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती फार मोलाची आहे. माझ्या आतमधले जर रागद्वेष गेले नसतील आणि काम क्रोध संपले नसतील, रागद्वेष, काम क्रोध, एकाला विकार असं म्हणतात, एकाला दोष असं म्हणतात. दोष आणि विकार रहित झाल्याशिवाय ब्रह्मस्वरूप कळत नाही. आणि आमचे संताप जर गेले नसतील, आमची चिडचिड जर संपली नसेल, तर आम्हाला आत्मा कळण्याची शक्यताच नाही. काका कधी चिडलेल्या पाहिल्या का एवढ्या वर्षात? मंदाताई कधी संतापलेल्या पाहिल्या का एवढ्या वर्षात? इतके वर्षात न चिडणं आणि न संताप, ही गोष्ट काही साधी आहे का? करून पहा ना. आत्ता करा, थोड्या वेळामध्ये काय होते बघा. आवडत्या सिरियल मध्ये लाईन गेली तर आतमध्ये संताप येतो. समोर मिळत असलेली बस हातची सुटून गेली तर चीड येते. मनाविरुद्ध छादीची गोष्ट झाली की नाराजी होते. ब्रह्मज्ञान कसं होईल? ब्रह्मज्ञान कसं होईल? ऐसेनी ब्रह्म जाणता, अहम ब्रह्मास्मी हे जाता, आला सद्गुरुशी सांगता, जाणे ते मी. आता शिष्य एकांतात गेला आणि आता एकांतात दीर्घकाळ चिंतन करतोय. किती काळ करतोय? तै जाऊनी एकांती, शिष्य ब्रह्मरूपा चिंती, होऊनी समाहित चित्ती. चित्त कसं झालंय आता? त्याचं समतोल पातळीला आलाय. दीर्घकाळ, दीर्घकाळ समतोल पातळीवर चित्त ठेवल्यानंतर कळतं हो. बजबज बजबज, नुसती बडबड बडबड बडबड. नाही नाही हे असं आहे, नाही नाही ते तसं आहे, अशा गोष्टी केल्याने नाही होत. गुरूंसमोर बोलावंसं वाटतं प्रपंचातल्या आणि बडबड करावीशी वाटते. याच्यासारखं दुर्दैव काय आहे? जो प्रपंच श्री गुरु मिथ्या आहे म्हणून समजून चालतात आहे, त्या प्रपंचावर तुम्ही गुरूंशी बोलताय. प्रापंचिक गोष्टींकरता गुरु असतात का? म्हणून समाहित चित्ताने दीर्घकाळ श्रवण करावं लागतं. दीर्घकाळ चिंतन करावं लागतं.
मनन करावं. दीर्घ काळ लागतात. ही हळद आणि हो गोरी इतका अध्यात्म चित नाही, एवढं ब्रह्मज्ञान स्वस्त नाही आहे. ब्रह्मज्ञान हा पोरखेळ नाही, थोरखेळ आहे. थोडीशी ध्यानाला बसत नाही तर बस आम्हाला कळूनच गेलं म्हणतात. थोडस जपाला बसत नाही तर आमचं जमलंच म्हणतात. थोडे शास्त्र ग्रंथ वाचले की आम्हाला आलंच म्हणतात. इतकं चीप नाही आहे ते. जे शास्त्रांनी वर्णन केलं, जे श्री गुरु मुखातून ऐकलं, तेच अनुभवलं, तेच जाणलं, तेच कळलं. तेच, वेगळं नाही, विपरीत नाही, अयथार्थ नाही, तेच. याला अभ्यास म्हणतात. म्हणून श्री गुरु त्याला प्रश्नार्थक काय करतात आहे, त्याची कळी खुलवतात. तुला कळलं नाही असं म्हणत नाही, तुला कळलं नाही असं म्हणत नाही, पण त्या तुला कळलं नाही हे त्यांना सांगून द्यायचं. म्हणून ते म्हणतात की तुला जे कळलं ते अल्प आहे, म्हणून प्रश्नार्थक आक्षेप आहे या प्रश्नात. यदि मन्यसे सुवेदेति दभ्रमे वापि नूनम त्वत्थवेत्थम ब्रह्मणो रूपम यदस्य त्वं यदस्य देवेश्वथ नु मीमांस्यमेव ते मन्यते विदितम. असा आजचा श्लोक आहे, असा आजचा मंत्र आहे. या मंत्राला नीट समजा, म्हणजे मग ब्रह्मज्ञान मला झालं की नाही झालं हे कळेल. नसेल झालं, पुन्हा एकांतात गुरु वाक्यावर चिंतन करायचं. ब्रह्मस्वरूपावर नाही चिंतन करायचं, गुरुवाक्यावर चिंतन. आणि तसं जर झालं तर माझं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. असं कल्याण माझं मला करवून घेतलं पाहिजे. आता एकांतात गेल्यानंतर शिष्य म्हणतो आहे, काय म्हणतो आहे शिष्य हे आपण उद्याच्या मंत्रामध्ये बघणार आहोत. मनापासून ऐका उपनिषद. आणि दिवसभर चिडचिड, संताप या ओरड-आरड या करू नका. मनाविरुद्ध झालेल्या प्रसंगाने माझं मन अप्रसन्न होता कामा नये. नाही तर मग आमच्याकडे की नाही असंच आहे म्हणून तर हे असं होतं. तुमच्याकडे तसं नाही, प्रपंचातच तसं आहे. संसारच तसा आहे. संसाराचं स्वरूपच तसं आहे. हे जर स्वीकारलं तर मग संताप, चिडचिड, रडरड, ओरडारड होणार नाही आणि मन एकाग्र होईल स्वरूपाकडे. आणि असं दीर्घकाळ समाहित चित्त झालं तर ब्रह्मस्वरूपाचा अनुभव मिळणार. दीर्घकाळ, दीर्घकाळ म्हणजे वर्ष 2 वर्ष नव्हे. म्हणून तर परमार्थाला तरुण वयात लागायचं असतं. ज्या वेळेला करण्याची रग असते ना तेव्हा परमार्थ करायचा असतो. परमार्थ हा सगळं करून झाल्यानंतर सगळीकडे लाथा मारून झाल्या, पाणी निघत नाही कळल्यावर मग आता हा परमार्थ का, असं नसतं. हे टाकाऊ शास्त्र नाही आहे, हे टिकाऊ शास्त्र आहे. कायम साथ देणार आहे. त्याच्यासाठी अभ्यासाचा स्वतःला वाहून घेतला पाहिजे. ती जी आवड आहे, ती जी गोडी आहे, त्या गोडीशिवाय दुसरी कोणत्या गोडीकडे मन धावताच कामा नये. इतकं मन त्याच्यामध्ये लागलं पाहिजे. तर असं लागलं तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं कल्याण आपल्या सगळ्यांचं हो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांचं कल्याण हो अशी इच्छा व्यक्त करून आजचं विषय या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी. कैला काकूंच्या रामकृष्ण संबंध व्यक्त साहेब. भाषणामुळे मला सांगणं खूप सोपं झालं. कैला काकूंच्या संबंध भाषा सांगितल्यामुळे मला हे सोपं झालं. म्हणून पुन्हा पुन्हा संबंध भाषाचा अभ्यास करून या ठिकाणी या. म्हणजे श्री गुरूंचं दयाळुत्व
या प्रश्नार्थक पद्धतीने आपल्याला कळेल. हा जो प्रश्नार्थक आक्षेप आहे यात दयाळुत्व आहे आणि हे दयाळुत्व हुडकून काढा. म्हणजे मग गुरु किती प्रेम करतात हे कळ आणि मग अभ्यास केल्याशिवाय माणूस राहणार नाही. असा अभ्यास आपल्या सगळ्यांचं हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. राम रामकृष्ण दादा रामकृष्ण रामकृष्ण दिलीप रामकृष्ण